नमस्कार, मी सुरेश चिरडे. आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज. महाशिवरात्रीनिमित्त दिग्रजचे शिवालय भक्तांच्या उपस्थितीने तुडुंब भरले. काल दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त दिग्रजचे वडकेश्वर महादेव मंदिर, श्री मल्लिकार्जुन महादेव मंदिर, उमाशंकर मंदिर, श्री पालेश्वर मंदिर, श्री कर्णेश्वर मंदिर, मोक्षधाम येथील भव्य महादेव मंदिर, श्री नगरेश्वर मंदिर अशा अनेक मंदिरात भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली. अनेक मंदिरामध्ये भाविकांकरिता फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. वडकेश्वर महादेव भगवान की जय. महादेव महादेव वडकेश्वर महाराज की जय. घंटी बाबा की जय. मागच्या वर्षी घंटीबाबा परिसरातनी वडकेश्वर महादेव भगवानची स्थापना करण्यात आली. त्या अनुषंगाने मागच्या वर्षी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावर्षी वडकेश्वर महादेव मंदिर येथे लघु रुद्राभिषेक हा अभिषेकाचा कार्यक्रम, या कार्यक्रमातनी बाहेरगावावरून आम्ही 11 ब्राह्मण, ज्यांना आपण ब्राह्मण देवता म्हणतो, असे 11 ब्राह्मण देवता आणि 21 जोडपे मिळून हा लघु रुद्राभिषेक याचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे मंगळवारी 17 तारखेला वडकेश्वर महादेव मंदिर येथे महाप्रसादाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानिमित्त मी सर्व शिवप्रेमी भक्तांना विनंती करतो की येणाऱ्या मंगळवारी 17 तारखेला वडकेश्वर महादेव मंदिर घंटीबाबा परिसर येथे महाप्रसादाचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे या वडकेश्वर महादेव मंदिरातनी उभारणीसाठी आमच्या घंटीबाबा परिसराचे आमचे तुफान भाऊ काशीकर, अनिल भाऊ भरारे, मनोजजी रेक्कावार, सुनील भाऊ पारधी, आमचे जवाई कनोजिया, त्याच्यानंतर आमचे अरुण भाऊ, राजू भाऊ गायकवाड, आमचे गोविंद महाराज, आमचे पवन लाचुरे, आमचे गोपाल पारधी, आमचे विशाल पारधी, मनोज रेक्कावार, साहिल बरतरे, आनंदजी सांगळे, तसेच असंख्य कार्यकर्त्यांनी मेहनत करून या वडकेश्वर महादेव संस्थानची स्थापना केली. तरी मी सर्व भाविक भक्तांना विनंती करतो, येणाऱ्या मंगळवारी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. धन्यवाद. जय महादेव महादेव महादेव.
आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.